नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स या ठिकाणी एक ज्युनियर एक्झिक्युटिव्ह या पदासाठीची रिक्वायरमेंट आलेले आहे. मित्रांनो, तुम्हाला जी स्क्रीनवरती वेबसाईट दिसत आहे ती आहे iibf.org.in. ही एक गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे. या ठिकाणी आपल्याला जे काही ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आहेत त्यांच्यासाठीची ही भरती होणार आहे. या भरतीबाबतची जी सविस्तर माहिती आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. म्हणजे तुम्हाला या भरतीबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती मिळून जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, माझी तुम्हाला एक मनापासून रिक्वेस्ट राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर चला तर सुरुवात करूया आपण आपल्याच्या या व्हिडिओला. ही जी भरती आहे ती भरती बघा कशासाठीची आहे, तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स या ठिकाणी ही भरती आहे. आणि त्याच्यामध्ये पोस्ट कोणती आहे, तर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ही पोस्ट आहे. याच्यामध्ये बघा जागा किती भरायच्या आहेत, तर एकूण 11 जागांसाठीची ही भरती आहे, हे लक्षात ठेवा. तर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदाच्या 11 जागा इथं भरल्या जाणार आहे. आणि याच्यासाठी आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे आहे, तर ग्रॅज्युएशन मिनिमम 60% मार्क असणं आवश्यक आहे. तर हे ग्रॅज्युएशन कशामधून झालं पाहिजे, कॉमर्समधून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे. त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स असेल तरीही चालेल, बिझनेस मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, या सगळ्या ज्या काही फील्ड आहेत यामधील कोणत्याही याच्यामधून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 60% मार्क असणं आवश्यक आहे. इथं क्वालिफिकेशनची अट तुमच्या लक्षात आली का मित्रांनो? चला पुढे बघूया. आपल्याला इथं काय म्हटलेलं आहे की जे काही डिप्लोमा इन बँकिंग किंवा फायनान्स ऑफ IIBF झालेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा इथं रिक्वायरमेंट आहे. तेही काय करू शकतात, ऍप्लिकेशन भरू शकतात. किंवा MCOM झाला असेल, MA इकॉनॉमिक असेल, MBA, CA, CMA, CS, CFA याच्यातील कोणतेही क्वालिफिकेशन असेल तरीही तुम्ही काय करू शकता, ऍप्लिकेशन भरू शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला एज लिमिट पाहायचं आहे. एज लिमिट किती दिलेलं आहे, तर तुमचं एज लिमिट बघा 1 ऑक्टोबर 2024 रोजी तुमचं कितीपर्यंत असलं पाहिजे, 28 वर्षापर्यंत तुमचं एज असलं पाहिजे. 28 पेक्षा जास्त एज तुमचं असलं नाही पाहिजे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. आणि आता याची सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीनं आहे, तर सिलेक्शन प्रोसेस बघा कशी आहे, तर तुमची इथं ऑनलाईन एक्झाम होणार आहे. ऑनलाईन एक्झाम कधी होणार आहे, संडेला होणार आहे. 17 नोव्हेंबर 2024 रोजी तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे. आणि त्या ऑनलाईन एक्झाम मधून तुमचं सिलेक्शन होणार आहे. ऑनलाईन एक्झाम मधून जे काही कॅन्डिडेट शॉर्ट लिस्टेड होतील त्यांनाच पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाणार आहे. आता आपल्याला पुढे पाहायचं आहे की याच्यामध्ये ऑनलाईन जे एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये एक्झामचं स्ट्रक्चर कसं असणार आहे किंवा आपल्याला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाणार आहे. रिझनिंग 50 क्वेश्चन असणार आहे आणि 50 मार्क. याच्यामध्ये मीडियम इंग्लिश असणार आहे. त्याच्यानंतर इंग्लिश लँग्वेज 40 क्वेश्चन 40 मार्क. त्याच्यानंतर क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड 50 क्वेश्चन 50 मार्क. जनरल अवेअरनेस त्याच्यामध्ये तुम्हाला विथ स्पेसिफिक बँकिंगचा विचारला जाणार आहे, त्याचे 40 क्वेश्चन 40 मार्क आहे. कॉम्प्युटर नॉलेजचं तुम्हाला 20 प्रश्न असणार आहे आणि त्याच्यासाठी 20 मार्क असणार आहे. आणि ही तुमची एक्झाम आहे ती टोटल 200 मार्कांची होणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला 200 क्वेश्चन असणार आहे. आणि एक्झामचा टाइम जो आहे तो 140 मिनिटांचा आहे. आला का लक्षात? एक्झाम किती वेळाची असणार आहे, 140 मिनिटांची एक्झाम असणार आहे. सगळ्यात महत्वाचं अजून एक लक्ष द्या इकडं, तिथं तुमचे चुकीच्या आन्सरला 1/4 मार्क काय केले जाणार आहेत, कट केले जाणार आहेत. ते इथं लक्षात घ्यायचंय. त्यामुळं ऑप्शन देताना किंवा जे उत्तर देणार आहे ते तुम्ही अचूक उत्तर देणं आवश्यक आहे. जर प्रश्न येत नसेल तर सोडून द्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा इथं काय आहे, आपल्याला ऍप्लिकेशन करायचं असेल त्याच्यासाठीची फी किती आहे, तर आपल्याला इथं ऍप्लिकेशन फी 700 रुपये प्लस GST इतकी देण्यात आलेली आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. 700 प्लस GST ही आपली ऍप्लिकेशन फी असणार आहे. आणि पोस्टिंग कुठं कुठं असणार आहे तुमचं बघा, चेन्नई, कोलकाता, मुंबई, नवी दिल्ली या ठिकाणी काय असणार आहे, तुमचं पोस्टिंग असणार आहे. आणि अपकमिंग ऑफिस आहे त्यांचे लखनौ,
गुवाहाटी आणि बँगलोर या ठिकाणीही नवीन ऑफिस ओपन होणार आहेत. त्या ठिकाणी तुमचं पोस्टिंग होऊ शकतं. काही टर्म्स अँड कंडिशन दिलेले आहेत. तुमचं फिजिकल फिटनेस ही व्यवस्थित असलं पाहिजे. त्याचबरोबर तुमचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन होणार आहे. कोणतंही क्रिमिलियर जे बॅकग्राऊंड आहे ते आपलं नसलं पाहिजे मित्रांनो. त्याचबरोबर इथं आपल्याला बघा, जर तुम्ही 2 वर्षाचा काय असणार आहे, मिनिमम तुमचा 2 वर्षाचा ऍक्टिव्ह सर्व्हिसचा पिरियड असणार आहे. त्याच्या आतमध्ये जर तुम्हाला जॉब सोडायचा असेल काही कारणास्तव, हे जे काही इन्स्टिट्यूट आहे त्यांना 1,00,000 रुपये तुम्हाला पेड करायचे आहे. हे इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. आणि इथं तुम्हाला काही आणखीन गोष्टी दिलेल्या आहेत त्याही पाहू शकता. आणि आपल्याला ऍप्लिकेशन जे आहे ते ऍप्लिकेशन कधीपर्यंत करायचं आहे, 16 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन हे करायचं आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथं वेबसाईट दिलेली आहे. ही वेबसाईट वरती जाऊन तुम्ही काय करायचं आहे, ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे. हे इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला या भरतीबाबत काही शंका असल्यास तुम्ही मला काय करू शकता, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन क्लिक करा. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.